दरम्यान एलबीटी रद्द केल्यामुळे राज्याचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत अडथळे येत असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। अध्यक्ष महोदय, राज्यात ज्या 27 आज महापालिका आहेत त्यांचा ऑक्ट्रॉय रद्द करून आपण काही दिवसापूर्वी म्हणजे 2009-10च्या सुमारास आपण स्थानिक संस्था कर तिथं नेमला होता आणि तो स्थानिक संस्था कर टप्प्याटप्प्याने आपण त्या सर्व महापालिकेमध्ये लागू केला होता। अध्यक्ष महोदय, या सरकारनं मला वाटतं पूर्ण विचार न करता आणि मला वाटतं राज्याच्या आपल्या या सरकारच्या इतिहासामधला अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे 1 ऑगस्ट 2015ला आपण एलबीटी कर रद्द केला। मला वाटतं हा निर्णय फक्त राजकीय कारणाकरता घेतला होता, पूर्ण विचार न करता घेतला होता आणि तो निर्णय घेतल्यामुळं राज्याचं किती नुकसान झालेलं आहे मी थोडक्यात आपल्याला सांगणार आहे। एक एलबीटी रद्द केला, 50 कोटीच्या वर एलबीटी आपण शिल्लक ठेवला, त्यामुळे एलबीटीच्या तरतुदी काय आलेल्या आहेत, पण आपण 27 महापालिकेचा एलबीटी रद्द केल्यामुळं जवळजवळ 5 ते 6 हजार कोटी रुपये कर जो महापालिकेचे नागरिक राज्याला देत होते, राज्याचा एक महत्वाचा महसुलाचा स्रोत होता, तो आपण बंद करून टाकला आणि त्याऐवजी मग राज्य सरकारच्या तिजोरीतून हे पैसे आपल्याला द्यावे लागत होते। आता हे पैसे आपण राज्य सरकारच्या तिजोरीतून देतोय, हा आता स्थानिक संस्थाचा कर राहिलेला नाही आणि त्यामुळं हा रद्द केलेला एलबीटी याची जबाबदारी राज्य सरकारवरच राहणार आहे। हा रद्द केलेल्या एलबीटीची दायित्व हे केंद्र सरकार काही स्वीकारणार नाही, तर परतावा होणार नाही। म्हणजे हा एक निर्णय घेतल्यामुळं 1 ऑगस्ट 2015ला आपण तुम्ही हा एलबीटी रद्द करायचा निर्णय घेतला, त्यानंतर 2 वर्ष राज्याचा किमान 5-1 हजार कोटीचा महसूल आपल्या या निर्णयामुळे बुडलेला आहे आणि पुढची 5 वर्ष हे 4-5 हजार कोटी रुपयाचा परतावा हा जर एलबीटी असता तर तो परतावा आपल्याला मिळाला असता, तो परतावा मिळणार नाही। म्हणजे जवळजवळ आता हिशोब करायचं म्हटलं तर जवळजवळ माझ्या मताप्रमाणे 25 ते 30 हजार कोटी रुपयाचा परतावा जो मिळाला असता, एलबीटी रद्द केला नसता, तो जर स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर असता तर तो परतावा आज जीएसटी लागू झाल्यानंतर मिळाला असता। कदाचित तुम्ही जेव्हा तो एलबीटी रद्द केला तेव्हा हे असं घडणार आहे तुम्हाला माहिती नसेल किंवा त्यावेळेला माझी चर्चा झाली असताना राज्य सरकारच्या वित्त विभागाचं म्हणणं असं तर नाही, तो स्थानिक संस्था कर असल्यामुळे जरी रद्द केला तरी त्याचाही परतावा मिळेल, पण तो परतावा आपल्याला मिळणार नाही आणि त्यामुळे आपल्या भाषणामुळे 1 ऑगस्ट 2015 रोजी तुम्ही एलबीटी अंशतः रद्द करण्याचा जो निर्णय घेतला त्यामुळं राज्याचं किती आर्थिक नुकसान झालेलं आहे, राज्याचा किती महसूल बुडलेला आहे याचा हिशेब जरा महाराष्ट्राच्या जनतेला सभागृहाला आपण कृपा करून द्यावा। मला वाटतं की हा फार मोठा चुकीचा निर्णय हा विषय न समजून घेतल्यामुळं काही गर्दीमुळं निवडणुकीचे आश्वासन पूर्ण करता केला गेला, तर त्याला महाराष्ट्राला फार मोठा फटका बसला। आज तो महसूल जर तुमच्याकडे असता तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणं चुटकीसाठी तुम्हाला शक्य झालं असतं, पण तुम्ही ते आता करत नाहीये। अध्यक्ष महोदय, या निर्णयामुळं स्थानिक संस्थांची वित्तीय स्वायत्तता धोक्यात आली होती। आज पण 27 महापालिकेच्या नोकरांचे पगार देणं, तिथल्या स्वच्छता व्यवस्था सांभाळणं वगैरे बऱ्याच गोष्टी अडचणीत आलेल्या आहेत, कारण त्यांना आता राज्य सरकारकडे, राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे, अर्थ विभागाकडे पाहावं लागतं की आमचे कधी परताव्याचे पैसे परत येतील। मग हे मोठं नुकसान